मित्रो नमस्कार. मी डॉक्टर नारायण भिडवे आणि तुम्ही शिकत आहात इझी इंग्लिश ग्रामर. मित्रो, आजच्या या पाठामध्ये आपण इंग्लिश वाक्यरचना शिकणार आहोत. म्हणजेच इंग्लिश वाक्याच्या रचना, स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्स हे शिकणार आहोत. मित्रो, भाषेमध्ये वाक्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि इंग्रजी त्याला अपवाद नाही. या ठिकाणी आपण इंग्रजीच्या बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे प्राथमिक वाक्यरचना पाहणार आहोत. या वाक्यरचना तुम्हाला चांगल्या जमल्या तर या वाक्यरचनांवर आधारित इतर व्याकरण प्रक्रिया तुम्हाला सहज करता येतील आणि म्हणूनच या वाक्यरचनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या अभ्यास विषयाकडे. पहिली वाक्यरचना आहे SVO म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. दुसरी वाक्यरचना आहे SVC म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब कॉम्प्लिमेंट. तिसरी वाक्यरचना आहे SVA म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ॲडव्हर्बियल. चौथी वाक्यरचना आहे SVOO म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. पाचवी वाक्यरचना आहे SVOC म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. सहावी वाक्यरचना आहे SVOA म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आणि ॲडव्हर्बियल. सातवी रचना आहे SV म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब आणि आठवी रचना आहे फक्त व्हर्ब. तर या सर्व वाक्यरचना पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या सर्वच्या सर्व वाक्यामध्ये व्हर्ब हे कंपल्सरी आहे. म्हणजे वाक्य तयार करण्यासाठी व्हर्ब लागते. त्याचबरोबर जास्तीत जास्त वाक्यामध्ये यस म्हणजे सब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब हे वाक्याचे आवश्यक घटक आहेत आणि त्यानंतर हे जे घटक आहेत ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा ॲडव्हर्बियल हे घटक आलटून पालटून येऊनच इतर वाक्यरचना तयार झालेल्या आहेत. या तीन ज्या वाक्यरचना आहेत या तीन वाक्यामध्ये हेच घटक आलटून पालटून किंवा दोन दोन वेळी आलेले आहेत आणि अशा प्रकारे या वाक्यरचना तयार झालेल्या आहेत. म्हणून हे तीन घटकच आपल्याला चांगल्या प्रकारे जर समजले तर या सर्व वाक्यरचना आपल्याला समजतील. चला तर मग प्रत्यक्ष या एका वाक्यरचनेचा आपण आता अभ्यास करूयात. मित्रहो, वाक्याचे मुख्य दोन विभाग करण्यात येतात. पहिला विभाग म्हणजे सब्जेक्ट आणि दुसरा विभाग म्हणजे प्रेडिकेट. तर सब्जेक्ट म्हणजे आपण करता असं म्हणतो, म्हणजेच क्रिया करणारा. परंतु सर्वच वाक्यात करता काही क्रिया करत नाही. तर सब्जेक्टचा दुसरा देखील अर्थ आहे आणि तो अर्थ म्हणजे चर्चेचा विषय. ज्या विषयाची चर्चा करण्यात येते तो सब्जेक्ट असतो. तर सब्जेक्टचे देखील अनेक प्रकार आहेत. पहा या ठिकाणी राम, ही, द फॅट बॉय, द बॉय हु इज व्हेरी यंग अशा प्रकारचे कर्ते किंवा सब्जेक्ट्स आलेले आहेत. तर यावरून तुमच्या लक्षात आले असेल की सब्जेक्ट एका शब्दाचा असू शकेल किंवा जास्त शब्दांचा देखील असू शकेल. त्याचबरोबर सब्जेक्टमध्ये नाऊन, राम हे नाऊन आहे येऊ शकतं, किंवा प्रोनाऊन, ही हे प्रोनाऊन आहे हे येऊ शकतं, किंवा फ्रेज, द फॅट बॉय ही फ्रेज आहे, ही फ्रेज देखील येऊ शकते. त्याचबरोबर द बॉय इन द बस ही देखील फ्रेज आहे. द बॉय हु इज व्हेरी यंग हा क्लॉज आहे, म्हणजे सब्जेक्ट म्हणून क्लॉज देखील येऊ शकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द सब्जेक्टमध्ये असू शकतात. आता या ठिकाणी प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे आपण घेतलं चर्चेचा विषय, तर प्रेडिकेट म्हणजे काय? प्रत्यक्ष चर्चा, ज्या विषयाची या विषयाची जी चर्चा आहे त्याला प्रेडिकेट म्हणतात. प्रेडिकेटमध्ये काय काय येते? व्हर्ब आणि त्यानंतर आलेला भाग, असा भाग प्रेडिकेटमध्ये येतो. या ठिकाणी इज हे वर्ब आहे आणि माय सन हे कॉम्प्लिमेंट आहे. अशा प्रकारे हे वर्ब आणि त्यानंतर आलेला भाग हा प्रेडिकेट असतो.
असे प्रमुख 2 विभाग वाक्याचे करण्यात येतात. आणि आता आपण वळूया प्रत्यक्ष वाक्य रचनांकडे. पहिली वाक्य रचना आहे SVO, म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये पाहिलं की सब्जेक्ट म्हणजे चर्चेचा विषय, परंतु सब्जेक्टचा अर्थ कर्ता म्हणजे क्रिया करणारा असा देखील आहे. आणि या रचनेमध्ये सब्जेक्टचा अर्थ कर्ता म्हणजे क्रिया करणारा असा निघतो. तर ऑब्जेक्टचा अर्थ कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते तो घटक असा अर्थ निघतो. तर अशा प्रकारे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट या रचनेमध्ये कर्ता क्रिया करतो आणि ज्यावर क्रिया होते ते ऑब्जेक्ट असतं, कर्म असतं. याच रचनेचा अभ्यास आपल्याला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करावा लागतो. तर या रचनेमध्ये येणारे वाक्य आपण पाहूया. रवी हेल्प्ड रिया, हे एक वाक्य आहे. रवी सब्जेक्ट आहे, रिया ऑब्जेक्ट म्हणजे रियावर मदत करण्याची क्रिया होते. दुसरं वाक्य आहे आय ब्रोक अन एग. आय हा सब्जेक्ट आहे, ब्रोक हे वर्ब आहे, अँड एग हे ऑब्जेक्ट आहे. या एगवर क्रिया होते फोडण्याची. त्याचबरोबर रिया विल प्लांट अ ट्री असं वाक्य आहे. रिया हा सब्जेक्ट आहे, विल प्लांट हे वर्ब आहे आणि अ ट्री हे ऑब्जेक्ट म्हणजे यावर क्रिया होईल अशा प्रकारचं हे ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे पहिली वाक्यरचना आपण पाहिलेली आहे SVO. दुसरी वाक्यरचना आहे SVC. SVC म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब आणि कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटचा मराठी अर्थ आहे पूरक. पूरक म्हणजे अर्थ पूर्ण करणारा, आणि कॉम्प्लिमेंट्स म्हणजे द पार्ट विच कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ अनदर पार्ट. तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट काय असतं आणि सब्जेक्ट काय असतो ते आपण पाहूया. एक वाक्य आहे रवी इज अ स्टुडंट. पहा, अ स्टुडंट हा घटक या रवी या सब्जेक्टचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून याला कॉम्प्लिमेंट किंवा पूरक म्हणतात. आणखी एक वाक्य आहे आय बिकेम अ टीचर. हा टीचर हा शब्द आय या कर्त्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. त्याचबरोबर रिया विल बी हॅप्पी. हॅप्पी हा रियाचा अर्थ पूर्ण करतं, म्हणून हे स्टुडंट, अ टीचर आणि हॅप्पी हे कॉम्प्लिमेंट्स आहेत. पहा या ठिकाणी पहिले 2 नाउन्स आहेत. अ स्टुडंट आणि रवी एकच आहे, अ टीचर आणि आय एकच आहे. हॅप्पी हा रियाशी संबंधित आहेत. अशा प्रकारे नाउन्स किंवा ॲजेक्टिव्ह हे कॉम्प्लिमेंट म्हणून येतात. आणि अशा प्रकारे या रचनेमध्ये येणाऱ्या कॉम्प्लिमेंटला काय म्हणतात? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्टला मॉडिफाय करणाऱ्या कॉम्प्लिमेंटला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि अशा प्रकारे SVC या ठिकाणी येणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? लिंकिंग व्हर्ब्स. म्हणजे इज, बिकम आणि विल बी हे लिंकिंग व्हर्ब्स आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढील वाक्यरचना आहे SVA. ए म्हणजे ॲडव्हर्बियल, म्हणजे ही रचना आहे सब्जेक्ट व्हर्ब आणि ॲडव्हर्बियल. आता ॲडव्हर्बियल म्हणजे काय? तर ॲडव्हर्बियलची माहिती पहा. ॲडव्हर्बियल हे क्रियेचे ठिकाण, वेळ व पद्धत सांगते. हे जे वाक्य घेतलेले आहेत आपण खाली, रवी लिव्ज इन औरंगाबाद. या ठिकाणी इन औरंगाबाद ही प्रिपोजिशनल फ्रेज ॲडव्हर्ब म्हणून आलेली आहे. ती ठिकाण सांगते या क्रियेचं. द ओपनिंग इज टुमॉरो. टुमॉरो हे नाऊन आहे, हे या क्रियेची वेळ सांगतं. रिया हेल्प्ड मी क्विकली. क्विकली हे ॲडव्हर्ब आहे, हे या क्रियेची पद्धत सांगतं. अशा प्रकारे ॲडव्हर्बियल हे क्रियेचे ठिकाण, वेळ व पद्धत सांगते. ॲडव्हर्बियल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मराठीमध्ये याला आपण क्रियाविशेषणात्मक असं म्हणतो, परंतु जेव्हा ॲडव्हर्ब वाक्यामध्ये येतं तेव्हा त्याला आपण ॲडव्हर्बियल म्हणतो. ॲडव्हर्बियलची आणखी काही माहिती आपण पाहूयात. पहा ॲडव्हर्बियलची व्याख्या. ॲडव्हर्बियल हे ॲडव्हर्बचे काम करते. कोणत्याही शब्दाचा वाक्यात ॲडव्हर्ब म्हणून वापर झाल्यास तो शब्द ॲडव्हर्बियल होतो. हा कोणताही शब्द म्हणजे कोणता आहे तो या ठिकाणी आपण पाहूया उपयोगामध्ये. पहा, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशनल फ्रेज व नाऊन फ्रेज हे ॲडव्हर्बियल म्हणून येऊ शकतात. आपण काही उदाहरणं घेऊया याचे. पहा, रिया आन्सर्ड द क्वेश्चन क्विकली. क्विकली हे काय आहे?
हे ॲडवर्ब आहे. म्हणजे ॲडवर्ब हे ॲडवर्बियल म्हणून आलेलं आहे. रवी लिव्ज इन औरंगाबाद. इन औरंगाबाद काय आहे? प्रिपोजिशनल फ्रेज आहे आणि ही प्रिपोजिशनल फ्रेज ॲडवर्बियल म्हणून या वाक्यात आलेली आहे. फॉर्च्युनेटली द शॉप्स आर ओपनिंग टुमॉरो. टुमॉरो काय आहे? नाऊन आहे आणि या ठिकाणी हे वेळ सांगतं क्रियेची ॲडवर्बियल म्हणून आलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे खाली 2 नंबरचा, वाक्यात एकापेक्षा जास्त ॲडवर्बियल येऊ शकतात. हे शेवटचं वाक्य पहा, फॉर्च्युनेटली द शॉप्स आर ओपनिंग टुमॉरो. या ठिकाणी फॉर्च्युनेटली हे ॲडवर्ब आलेलं आहे आणि टुमॉरो देखील आलेलं आहे. अशा प्रकारे 2 ॲडवर्बियल या वाक्यामध्ये आलेले आहेत. नुसते एकापेक्षा जास्त ॲडवर्बियल वाक्यामध्ये येऊ शकतात असं नाही, तर ॲडवर्बियलची जागा देखील वेगवेगळी असू शकते. तर आपण आता पाहूया ॲडवर्बियल हे कशाला मॉडिफाय करतं. पहा, ॲडवर्बियल हे वर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब यांना मॉडिफाय करते, म्हणजे यांची माहिती देते. पहा, एव्हरीवन वेटेड पेशंटली. या ठिकाणी वेटेड हे वर्ब आहे आणि पेशंटली हे ॲडवर्बियल आहे. पेशंटली ॲडवर्बियल वेटेड या वर्बला या ठिकाणी मॉडिफाय करतं आहे. द परफॉर्मन्स वॉज क्वाईट गुड. गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि क्वाईट हे इंटेन्सिफायर किंवा ॲडवर्बियल आहे. ते या गुड या ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करतं. एव्हरीवन वेटेड पेशंटली. पेशंटली हे ॲडवर्बियल आहे आणि व्हेरी हे इंटेन्सिफायर या पेशंटलीला ॲडवर्बियल म्हणतो आपण. या व्हेरीला देखील मॉडिफाय करतं. अशा प्रकारे ॲडवर्बियल हे वर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बला मॉडिफाय करतं. ॲडवर्बचेच कामं ॲडवर्बियल करत असतं. ते ॲडवर्बच असतं, फक्त त्याला वाक्यात आल्यानंतर आपण ॲडवर्बियल म्हणतो. तर ॲडवर्बियलच्या संदर्भात आणखी काही माहिती पाहूया आपण. ॲडवर्बियल बंधनकारक नाही, परंतु काही प्रसंगी ते बंधनकारक असते. काही वाक्य घेतलेत आपण या ठिकाणी. इव्हेंच्युअली वी रीच द एंट्रन्स. या ठिकाणी इव्हेंच्युअली हे ॲडवर्बियल आलेलं आहे, परंतु हा राहिलेला भाग पहा, वी रिच्ड द एंट्रन्स. हाच भाग खाली वाक्य म्हणून आलेला आहे, वी रिच्ड द एंट्रन्स, आणि तो परिपूर्ण आहे. म्हणजे ॲडवर्बियल या ठिकाणी ऑप्शनल आहे. या ठिकाणी नाही आलं तरी चालतं, म्हणजेच ॲडवर्बियल या ठिकाणी बंधनकारक नाही. परंतु खालचं वाक्य पहा, द फर्स्ट परफॉर्मन्स इज टुमॉरो. या ठिकाणी टुमॉरो हे ॲडवर्बियल आहे आणि द फर्स्ट परफॉर्मन्स इज असं जर आपण वाक्य केलं तर ते परिपूर्ण होणार नाही. म्हणून या ठिकाणी टुमॉरो हे ॲडवर्बियल बंधनकारक आहे. अशा प्रकारे ॲडवर्बियल बंधनकारक नसतं, परंतु कधी कधी ते असू शकतं. आता पुढील वाक्यरचनेकडे आपण वळूया. चौथी वाक्यरचना आहे SVO आणि O. या ठिकाणी 2 O आलेले आहेत, म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. या ठिकाणी कंसामध्ये आय दिले म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी डी दिले म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. 2 ऑब्जेक्ट येतात, परंतु एक इनडायरेक्ट असतं आणि दुसरं डायरेक्ट असतं. अशा प्रकारे SVOO ही रचना आल्यानंतर एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. पहा, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्टची माहिती आपण पाहूया. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं? व्यक्तिवाचक असते. तर छोट्या क्रियापदासोबत आल्यास हे अगोदर येते. म्हणजे छोटं क्रियापद असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर येतं. तर डायरेक्ट ऑब्जेक्टची माहिती काय आहे? हे वस्तुवाचक असतं, म्हणजे या ठिकाणी वस्तू येईल आणि या ठिकाणी व्यक्ती येईल आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे शेवटी येतं. अशा प्रकारची ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टची माहिती आहे. याचे वाक्य पाहूयात आपण. कॅन यू गिव्ह मी द फिगर्स. अशा प्रकारचं वाक्य आहे. पहा, गिव्ह हे छोटं वर्ब आहे म्हणून त्याच्यानंतर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे. मी हे द फिगर्स हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हे वस्तुवाचक आहे, हे व्यक्तिवाचक आहे. पुढचं वाक्य घ्या. रवी लेंट मी हिज अम्ब्रेला. मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हिज अम्ब्रेला हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ही वस्तू आहे, ही व्यक्ती आहे. रिया गेव मी अ बुक. या ठिकाणी देखील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, व्यक्तिवाचक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला आलेला आहे, तर वस्तुवाचक डायरेक्ट ऑब्जेक्ट शेवटी आलेला आहे. आणखी एक वाक्य आहे, आय कॅन रिझर्व यू अ सीट. या ठिकाणी देखील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर येतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला येतं, ते व्यक्तिवाचक असतं. आता पुढील स्लाइड पहा, कोणत्या प्रकारची माहिती येते. या ठिकाणी आपण पाहिलं की
इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला येते आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर येते, परंतु कधी-कधी डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला येते. पहा या ठिकाणी आता डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यानंतर काय काय बदल होतात ते आपल्याला कळेल. पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतले आपण, या ठिकाणी सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट डायरेक्ट आणि ऑब्जेक्ट इनडायरेक्ट अशी रचना आलेली आहे. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला कोणत्या परिस्थितीमध्ये येतं ते आपण पाहूया आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर गेल्यानंतर काय बदल होतो. पहा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर गेल्यानंतर काय बदल होतो ते कळेल. या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वी प्रिपोशन येतं आणि त्यानंतर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. म्हणजे प्रिपोशनल फ्रेज होते, ॲक्च्युअली हे ॲडव्हर्बियलच होतं. आणि कोणत्या परिस्थितीत येतं ते आता आपण पाहूया. वाक्यात जास्त अक्षरांचे क्रियापद असल्यास डायरेक्ट ऑब्जेक्ट अगोदर येते. वाक्यात जास्त अक्षरांचे क्रियापद असल्यास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शेवटी येते व त्याच्या पूर्वी टू किंवा फॉर येते. हे प्रिपोशन म्हणजे टू किंवा फॉर येत असतं. तर आपण आता वाक्य पाहूयात. पहा या ठिकाणी एक वाक्य घेतलेलं आहे आपण. कॅन यू एक्सप्लेन द फिगर्स टू मी. या ठिकाणी द फिगर्स हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, सुरुवातीला आलंय आणि मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे शेवटी गेलंय, पण त्यापूर्वी टू हे प्रिपोशन आलंय. तर आपण याची अगोदरच्या वाक्याची तुलना करूया. पहा कॅन यू गिव्ह मी द फिगर्स असं वाक्य आहे. या ठिकाणी गिव्ह हे वर्ब आलंय म्हणून या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला आलाय, तर फिगर्स हे डायरेक्ट ऑब्जेक्ट शेवटी गेले. पुन्हा एकदा पहा या डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला कधी येतं पहा. एक्सप्लेन हे जास्त अक्षरांचं क्रियापद असल्यामुळे डायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी सुरुवातीला आलेला आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शेवटी गेलेला आहे. टू मी हे शेवटी गेलेलं आहे आणि या वाक्यामध्ये मी हे सुरुवातीला आले. कॅन यू गिव्ह मी द फिगर्स वाक्य तेच आहे, फक्त या ठिकाणी क्रियापद छोटा आलेला आहे आणि या वाक्यामध्ये क्रियापद जास्त अक्षरांचं आलेलं आहे, म्हणून कॅन यू एक्सप्लेन द फिगर्स असं झालेलं आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला आलंय आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर गेलेलं आहे. अशा प्रकारे हे घडतं. आणखी काही वाक्य पाहूयात. रवी डिस्क्राईब द मेन टू द पोलीस. पहा या ठिकाणी द मेन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, सुरुवातीला आलेला आहे. डिस्क्राईब या जास्त अक्षरांच्या क्रियापदामुळे आणि टू द पोलीस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शेवटी गेलेला आहे, त्यापूर्वी प्रिपोशन आलेलं आहे. आणखी एक वाक्य पाहूयात. रवी परचेस्ड अ पेन फॉर रिया. या ठिकाणी टू ऐवजी फॉर हे प्रिपोशन आलेलं आहे आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे सुरुवातीला आलेलं आहे परचेस या मोठ्या क्रियापदामुळे. हा सर्वसामान्य नियम आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पुढील घटकाकडे आपण वळूयात. या ठिकाणी SVOC अशी वाक्यरचना आहे 5वी, म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आपण अगोदर एक कॉम्प्लिमेंट पाहिलेलं आहे, ते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणखी एक कॉम्प्लिमेंट. हे कॉम्प्लिमेंट मात्र याला मात्र आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो, कारण हे ऑब्जेक्ट नंतर येतं. ऑब्जेक्ट नंतर येणारे कॉम्प्लिमेंट हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असते आणि ते कशाला मॉडिफाय करते, ऑब्जेक्टला मॉडिफाय करते. तर आपण पुढील वाक्य पाहूयात. द प्रोजेक्ट केप्ट मी व्हेरी बिझी. द ग्रुप मेड रिया देअर लीडर. पहा या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे मी आणि रिया आणि व्हेरी बिझी आणि देअर लीडर हे कॉम्प्लिमेंट्स आहे. अशा प्रकारे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट ही एक रचना आहे. पुढील रचना पाहूयात आपण. आता SVOA म्हणजेच सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि ॲडव्हर्बियल अशी ही रचना आहे. याची उदाहरणं पाहूयात. आय पुट माय नोटबुक इन माय बॅग. द मॅन हेल्प द बॉय इन द बस. इन माय बॅग, इन द बस हे या प्रिपोशनल फ्रेजेस आहेत, ॲडव्हर्ब म्हणून आलेले आहेत. माय नोटबुक आणि द बॉय हे ऑब्जेक्ट आहेत. अशा प्रकारे या रचनेमध्ये हे येतात. पुढील रचना पाहूयात. या रचनेमध्ये दोनच घटक आहेत, सब्जेक्ट आणि व्हर्ब. याची वाक्य पाहूयात. रिया, पहिलं वाक्य आहे रिया इज डान्सिंग. नथिंग हॅपन्ड. माय फ्रेंड इज सिंगिंग. या ठिकाणी पहा हे सब्जेक्ट्स आहेत आणि हे फक्त व्हर्ब आहेत. अशा प्रकारे हे दोनच घटक या वाक्यामध्ये आहेत.
ही शेवटची वाक्यरचना आहे. यामध्ये फक्त व्हर्बच असतं. आणि अशा प्रकारे पहा, कम हे एक परिपूर्ण वाक्य आहे. गो हे देखील परिपूर्ण वाक्य आहे. डू कम हे देखील परिपूर्ण वाक्य आहे. अशा प्रकारे एकाच घटकाचे म्हणजेच केवळ व्हर्बने देखील वाक्य तयार होऊ शकतात. परंतु आणखी काही रचना यामध्ये येऊ शकतात पहा. याची अधिक माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये ही रचना येते. म्हणजे केवळ व्हर्ब आलं तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. इथे यू हा कर्ता असतो, परंतु त्याचा उल्लेख होत नाही. या ठिकाणी यू हा कर्ता आहे, परंतु त्याचा उल्लेख झालेला नाही. क्रियापदानंतर दुसरे शब्द देखील येऊ शकतात. कोणते शब्द येऊ शकतात ते आपण पाहूयात. पहा, या ठिकाणी कम, हेअर हे एक्स्ट्रा आलेलं आहे. सिट डाऊन, सेव्ह ट्रीज अशा प्रकारे हे 2 ॲडव्हर्बियल आलेले आहेत आणि या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आलेले आहे. म्हणजे ह्या देखील रचना असू शकतात. म्हणजे कोणत्या रचना होतील ह्या? व्ही ए अशी एक रचना होईल या वाक्याची आणि दुसरी रचना होईल व्ही ओ. अशा प्रकारे आणखी काही रचना होऊ शकतात, परंतु या 8 बेसिक रचना आहेत. मित्रहो, अशा प्रकारे आपण वाक्याच्या मूळ रचना पाहिलेल्या आहेत. एकूण 8 रचना आपण पाहिलेल्या आहेत आणि या रचनांच्या आधारेच आपल्याला इतर वाक्यरचना तयार करता येतील. जसे निगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा क्वेश्चन असेल किंवा सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स असेल किंवा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन असेल. या सर्व व्याकरण प्रक्रिया आपल्याला हे वाक्य घटक कळल्यानंतर तयार करता येतील. तर आपण पाहिलं की मुख्य 3च घटक असतात, एस, व्ही आणि ओ. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. त्यामधील व्हर्ब हे महत्त्वाचं आहे आणि ओ, ए आणि सी म्हणजे ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल हे आलटून पलटून येऊन इतर वाक्यरचना तयार होतात आणि अशा प्रकारे कधी-कधी हे 2-2 घटक देखील वाक्यामध्ये येऊ शकतात. मला खात्री आहे की हा पाठ तुम्हाला आवडला असेल आणि वाक्यरचना तुम्हाला कळल्या असतील. तुम्हाला हा पाठ आवडला असल्यास याला लाईक करा. याविषयी काही त्रुटी असल्यास किंवा काही सूचना असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कॉमेंट करा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब देखील करा. तर मित्रो, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.